कोल्हापूरला यायला रात्री उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे आम्हाला एक सेमतेम बोगस असा लॉज मिळाला. त्या लॉजचं नाव सांगत नाही मित्र तुम्हाला, परंतु त्या लॉज मध्ये झोपल्यानंतर सकाळी 4 वाजताच मच्छरांनी असं डसू उठवलं. तर मग उठलोच आहे तर म्हणलं आंघोळ करावं आणि माता लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी तरी निघावं. तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मी सकाळी 4 वाजताच निघलो मित्र. तर बघा आपण इथे आलेलो आहोत मंदिराच्या समोर. सकाळच्या 4 वाजता इथे गर्दी बघा. मला वाटलं मीच पहिले आलो काय, पण नाही मित्र, इथे खूप जास्त गर्दी होती त्या सकाळच्या पहारी सुद्धा. तर चला मग आता दर्शनासाठी निघूया. महाराष्ट्राची भूमी ही संतांची, शूरांची, साक्षात देवी देवतांची. या पवित्र भूमीवर 3.5 शक्तिपीठाची कृपा आहे आणि याच 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणजे दक्षिण काशी, ज्याला आपण कोल्हापूरची देवी म्हणून. आज आपण अशाच एका मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत ज्याचा इतिहास केवळ दगडावर नाही तर भक्तांच्या हृदयावर कोरले. ही कथा आहे करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजे साक्षात महालक्ष्मी. अनेक शतकापासून एक प्रश्न विचारला जातो, भगवान विष्णूची अर्धांगिनी माता लक्ष्मी अचानक वैकुंठ सोडून या करवीर नगरीत का? या मागे एक अत्यंत रंजक आणि गूढ दंतकथा आहे मित्र. एकदा मृग ऋषी वैकुंठात गेले होते तेव्हा भगवान विष्णू निद्रेत होते. रागाच्या भरात मृग विष्णूने विष्णूच्या छातीवर लात मार, पण विष्णूने रागवण्याऐवजी त्या ऋषींच्या पायाला चेपावणे चालू आणि विचारले, माझ्या कठोर छातीमुळे तुमच्या कोमल पायाला काही दुखापत झाली? हे पाहून माता लक्ष्मी अत्यंत क्रोधित झाली. ज्या छातीवर त्या देवीचा वास आहे तिथे एका मानवाने लात मार आणि आपल्या पतीने त्याला क्षमा करावी, हा अपमान तिला सहनीय झाला. रागाने वैकुंठ सोडून महालक्ष्मी पृथ्वीवर आली आणि तिथे कोल्हापूर अर्थात करवीर क्षेत्रामध्ये आपले निवासस्थान बनले. आणि याच देवीची एक दुसरी दंतकथा आहे. या भूमीवर कोल्हासूर नावाचा राक्षसाचा हाहाकार माजला. देवांच्या विनंतीवरून माता लक्ष्मीने त्या राक्षसाचा वध केला आणि मरताना त्या राक्षसाने देवीला वर मागितले, या नगरीला माझे नाव मिळाले पाहिजे. तेव्हापासून माता लक्ष्मीने जे आहे या नगरीला कोल्हापूर म्हणून ओळखण्याचे संबोध दिले लोकांना आणि म्हणूनच या नगरीला कोल्हापूर म्हणून म्हटले जाते मित्र. आता आपण या मंदिराची वास्तुकला, या मंदिराचा निर्माण केव्हा झालं, या मंदिरावरती केव्हा कोणते आक्रमण झाले याबद्दल जाणून घेऊया. 7व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात या मंदिराचे मूळ बांधकाम झाले आणि नंतर शिलाहार, राष्ट्रकूट राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले. काळ्या बेसाल दगडापासून बनलेले हे मंदिर कोण्या चुन्या आणि सिमेंटचा वापर करून नाही बनले. हे फक्त दगडांनी बनलेले आहे. ते प्राचीन वास्तुकलेचा आपल्याला एक उत्तम उदाहरण सुद्धा आहे. हे बघू शकता मित्र, दगडावरती कोरलेली उमा शंकरांची मूर्ती किती सुंदर आणि किती सूक्ष्म पारदर्शकतेने दगडावरती कोरलेली आपल्याला दिसते. अमेझिंग आर्किटेक्चर ऑफ एन्शियंट इंडियाचं एक उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे इथला किरणोत्सव. वर्षातून 2दा असा अद्भुत क्षण येतो जेव्हा मावळत्या सूर्याची किरणे मंदिराच्या महाद्वारातून थेट गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करतात. पहिल्या दिवशी ती देवीच्या चरणावर पडतात, दुसऱ्या दिवशी ती छातीवर आणि तिसऱ्या दिवशी सूर्याची किरणे थेट देवीच्या मुखावर पडतात. जणू साक्षात सूर्य नारायण देव देवीचे स्वतः अभिषेक करतो. सकाळची भली पहाट आणि गर्दी बघा. इथं उभं राहायला जागा नाही मित्र, त्यामुळं सकाळी एवढी गर्दी तर दिवसा किती असेल. बरं झालं रे बाबा सकाळी लवकर आलो, देवीचं साक्षात दर्शन तरी होईल मला. मंदिरात मोबाईल वापरायला चान्स नाही, परंतु तरी सुद्धा मी लपून तुम्हाला मंदिरात देवीचे दर्शन नक्कीच करून देईल. मंदिराच्या आत गेल्यानंतर हे वास्तुकला बघा, ती विशाल मूर्ती इथे पाहायला मिळते दगडावरती कोरलेली. अमेझिंग आर्किटेक्चर ऑफ एन्शियंट इंडिया. जय अंबाबाई. किरणोत्सवच्या वेळा या मूर्तीवरती अंबाबाईच्या जे सूर्यकिरणे पडतात पायापासून मुखापर्यंत, ते किती अमेझिंग आर्किटेक्चर आहे. जे वास्तुकलेचं किती खगोल ज्ञान असावं त्या काळातील आर्किटेक्चर तज्ञांना. शेकडो वर्षापूर्वीचे हे खगोल शास्त्रीय वास्तुकलेचे ज्ञान आजही आर्किओलॉजिस्टला प्रश्न पाडतात की कसं शक्य आहे. पण या वैभवशाली मंदिरावरही काळाची क्रूर नजर पडली. 14व्या ते 17व्या शतकाचा तो काळ
जेव्हा महाराष्ट्रात परकीय मुघल आदिलशाहीचे आक्रमण झाले, अनेक मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली, जेव्हा आक्रमण कोल्हापूरच्या दिशेने चालू लागले, तेव्हा देवीच्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आपला जीव धोक्यात घातला. त्यांनी साक्षात अंबाबाईची मूर्ती गाभाऱ्यातून हलवून एका पुजाऱ्याच्या घरात गुप्त ठेवली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्र, पण जवळजवळ 100 ते 150 वर्षापर्यंत या मंदिरातली मूर्ती जी आहे इथून गायब होत. आक्रमणकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी तिथे एक नवीन शिवलिंग ठेवण्यात आले. देवीने जरी भक्तांचे रक्षण केले असले तरी त्या अंधाऱ्या काळात भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आईचे रक्षण केले. आई अंबाबाईच्या मंदिराच्या बिलकुल बाजूला हे दत्त मंदिर आहे मित्र. आणि मग महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वराज्याचा सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र, जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका. मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र, आजपर्यंत तुम्ही खूप चांगला सपोर्ट दिला. माझ्या एका व्हिडिओला तुम्ही मागच्या सहस्त्रकुंडच्या आणि जे माहूरगड आहे त्याच्या व्हिडिओला खूप सपोर्ट दिला. असाच या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट द्या मित्र. मी नेहमी तुम्हाला असेच नवनवीन ठिकाण दाखवत जाईल मित्र. छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात अंबाबाईचे एकदम परमभक्त होते. तुळजा भवानी, प्रतापगडची भवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई हे त्यांच्यासाठी एक प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोल्हापूर आणि पन्हाळगड हा स्वराज्याचा अत्यंत महत्वाचा भाग होता. जरी त्या काळात अंबाबाईची मूळ मूर्ती गुप्त ठेवण्यात आली तरी त्या वास्तूतील देवीची शक्ती महाराष्ट्राच्या पाठीशी उभी होती. शिवरायांच्या काळानंतर महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचे जेव्हा अस्तित्व उभरले तेव्हा कोल्हापूरच्या गादीवर विराजमान असलेले छत्रपती घराण्याने ऐतिहासिक निर्णय घेतला. वेळ असेल 1712च्या जवळपासची. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या आदेशाने सिंधोजी हिंदूराव घोरपडे यांनी ती लपवलेली मूर्ती देवीची पुन्हा मोठ्या दिमाखाने आणि भक्तिभावाने पुन्हा ती मूर्ती गाभाऱ्यात प्रस्थापित केली आणि शेकडो वर्षानंतर मंदिराच्या शिखरावर पुन्हा एकदा स्वराज्याचा आणि धर्माचा भगवा अभिमानाने फडकू लागला. अंबाबाई केवळ एक मूर्ती नाही, ती एक जिवंत शक्ती आहे जी आजही आपल्या भक्तांच्या हाकेसाठी धावून येते. इथली एक प्रसिद्ध आख्यायिका अशी आहे की एकदा एक अत्यंत गरीब आणि अंध भक्त ज्याच्याकडे देवीला अर्पण करण्यासाठी काहीही नव्हते, तो फक्त देवीच्या दारात बसून आंबे आंबे असा टाहो फोडत होता. त्यावेळेला लोकांनी त्याला वेड समजून हाकलण्याचा प्रयत्न केला, पण मध्यरात्री जेव्हा मंदिर बंद झाले तेव्हा आतून पैजणांचा आवाज येऊ लागला. एका अलौकिक प्रकाशाने ते मंदिर उजळू लागले. म्हणतात की साक्षात अंबाबाई एका लहान कन्येच्या रूपात त्या अंध भक्तासमोर आली. तिने हाताने आपल्या भक्ताला नैवेद्य भरवला आणि त्याच्या डोळ्यावर हात फिरवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुजाऱ्यांनी दार उघडले तेव्हा तो अंध भक्त डोळे उघडून देवीचे रूप पाहत होता. या दंतगद्देबद्दल सत्य काय असत्य काय हे मला माहित नाही, पण आजही कोल्हापुरात असा विश्वास आहे की अंबाबाईच्या नगरीत आलेला कोणताही मनुष्य कधीही उपाशी झोपत नाही. ती आपल्या पदराखाली सर्वांना आसरा देते अशी आस्था आहे भक्तांची. आजही जेव्हा आपण या करवीर नगरीत पाऊल ठेवतो तेव्हा मंदिराच्या काळ्या शार दगडातून एक ऊर्जा आपल्याला अंगावर भिनते. भक्तांची अलोट गर्दी, कानावर पडणारा शंखनाद आणि गाभाऱ्यात शांत तेजस्वी रूपाने उभी असलेली माता अंबाबाई. खरंच मित्र हो, मनाला शांती देणारं हे एक मंदिर आहे. कधी तुम्ही इकडल्या बाजूला आले तर नक्की अंबाबाईच्या दर्शनासाठी याच. इकडल्या बाजूला साईडला एक मंदिर आहे, ते पण मंदिर तुम्हाला दाखवतो आणि नंतर व्हिडिओला एंड करूया आपण. हे मंदिर आहे नवग्रहाचे मित्र, ज्यांचे ग्रहमान बरोबर नाही त्यासाठी इथे अभिषेक केला जातो. म्हणजे कोणाचे काम चांगले होणे, आपण म्हणतो ना याचे ग्रह काय बरोबर नाहीत बुवा, मग तेव्हा इथे अभिषेक केला जातो ग्रह चांगले होण्यासाठी. आणि या मंदिराच्या बिलकुल साईडला एक श्री सिद्धिविनायक मंदिर आणि श्री अतिबलेश्वर मंदिर अशी लोकांची आस्था आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मित्र. तर मित्र, अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ आपला तुळजापूरची देवीचं दर्शनासाठी जाणार आहोत, तर त्याला पण तुम्ही असाच सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय अंबाबाई.